केंद्र सरकारनं लहानग्यांसाठी पेन्शनची योजना सुरू केली। केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी NPS वात्सल्य नावाची पेन्शन योजना सुरू केली आहे। 0 ते 18 वयोगटातील मुलांसाठी ही योजना असणार आहे। नेमकी ही योजना काय आहे आणि कसा तुमच्या मुलांना या योजनेचा फायदा होणार आहे जाणून घेऊया। तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन। महिन्याला गुंतवा 1000, मुलं होतील कोट्याधीश। तुमच्या चिमुकल्यांचं भविष्य होणार सुरक्षित। सध्या देशात पेन्शनवरून घमासान सुरू आहे, मात्र अशातच तुमच्या मुलांसाठी केंद्रानं पेन्शन योजना सुरू केली आहे। NPS वात्सल्य असं या योजनेचं नाव आहे। योजनेअंतर्गत पालकांना आपल्या पाल्याच्या भवितव्यासाठी तरतूद म्हणून निवृत्ती वेतन खातं उघडता येणार आहे। योजनेमुळे पालकांना आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक करता येणार आहे। पालक ऑनलाईन माध्यमातून तसंच बँक शाखा किंवा टपाल खात्याच्या माध्यमातून NPS वात्सल्य योजनेत खातं उघडू शकतात। नेमकी काय आहे ही योजना पाहूया। केंद्राची NPS वात्सल्य योजना सुरू होणार। 0 ते 18 वयोगटासाठी बाल पेन्शन योजना आहे। महिन्याला किमान 1000 तर कमाल अमर्यादित रक्कम जमा करता येणार आहे। मुलांच्या 18 वर्षापर्यंत हे खातं पालक चालवतील। 18 वर्षानंतर मुलांच्या नावे हे खातं होणार आहे। NPS वात्सल्य योजनेत कसा आणि किती परतावा मिळू शकतो समजून घेऊया। समजा वयाच्या 19 ते 60 वर्षांपर्यंत मुलांनी त्यात दरमहा 1000 रुपये गुंतवले। अशा प्रकारे एकूण 60 वर्षांच्या कालावधीत NPS वात्सल्य योजनेत 7,20,000 रुपयांची गुंतवणूक होईल। यातून तुम्हाला जवळपास 3,76,00,000चं व्याज मिळणार आहे। अशा प्रकारे तुमचा एकूण कॉर्पस 3,83,00,000 रुपये होईल। समजा वयाच्या 60व्या वर्षानंतर तुमच्या मुलांनी NPS वात्सल्य खात्यातील सर्व पैसे ॲन्युइटी प्लॅनमध्ये गुंतवून पेन्शन घेतलं असं समजू। त्या प्लॅनमधील व्याजदर केवळ 5 ते 6% असतं, तरी तुमच्या मुलांना वर्षाला फक्त 19 ते 22 लाखांचं व्याज मिळेल। म्हणजेच दरमहा 1.5 ते 2 लाख रुपये पेन्शन म्हणून मिळेल। या योजनेत आई वडील मुलांच्या निवृत्ती निधीसाठी बचत करू शकतात। त्यामुळे तुमच्या मुलाच्या भविष्याची चिंता दूर करण्यासाठी आजच या योजनेत पैसे गुंतवू शकता। मात्र योजनेचे सर्व दस्तऐवज वाचून आणि नियम अटी समजूनच पैशांची गुंतवणूक करा आणि आपल्या पाल्याचं भविष्य सुरक्षित करा। ब्युरो रिपोर्ट, साम TV।